तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आम्ही निघालो होतो लातूरला जायला आणि हेच दादा आणि ताई परवा आमच्याकडे संध्याकाळी जेवणासाठी आलते. लातूरला निघल्यावर आम्हाला रस्त्याने हे पद्मावती देवीचं मंदिर लागलं होतं, जे खूपच छान आहे बघण्यासारखं आणि पावसाळ्यात खूप छान वाटत असेल खरंच इथं. आणि तिथंच शेजारी एक कुंड होतं पाण्याचं आणि त्याच्यामध्ये बरेच असे मासे होते छोटे छोटे, जे मासे पाहून मुलांना खूपच आनंद झालता. नंतर आम्ही तिथून पुढं निघल्यावर नाश्ता वगैरे केला. आम्ही तसा घरीच नाश्ता केलता, पण ह्या ताईन दादांनी काही नाश्ता वगैरे केला नव्हता, त्याच्यामुळं मग आम्ही पण त्यांच्यासोबत थोडंफार काही खाल्लं. वेणू तर खूपच खुश होती, कारण तिला असं चटक-पटक खायला खूपच आवडतं. नंतर आम्ही लातूरमध्ये पोहोचलो होतो आणि ह्या दोघांचे जे दुसरे मित्र आहेत त्यांची मुलगी आजारी होती, तिलाच बघण्यासाठी आम्ही लातूरला गेलतो त्यांच्या घरी. आता तिला सुट्टी वगैरे झाली ती तर घरी आणलेलं आहे तिला. आणि हे तिघं पण आम्हाला त्यांच्या घरी सोडून बाहेर गेलते आणि नंतर ते पार 6 वाजताच घरी आले आणि मुलांना आम्हाला दिवसभर खूप खरंच परेशान केलं, कारण सगळे सेमच एजचे होते. त्याच्यामुळे प्रत्येकाला एकच गोष्ट खेळण्यासाठी लागायची आणि त्याच्यामुळे त्यांचे भांडणं पण खूप चालले होते. नंतर या ताई दादाची ॲनिव्हर्सरी होती, तर ती आम्ही तिथं सेलिब्रेट केली आणि नंतर मग तिथनं 7 वाजता आम्ही परळीला यायला निघालो होतो. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नंतर आम्ही परळीमध्ये आल्यावर नाश्ता केलता पावभाजीचा. त्याचं जास्त काही भूक नव्हती, त्याच्यामुळं पावभाजीच खाल्ली आणि मुलं सोबत असली की सारखं खाणं पिणं हे चालूच असतं. तर नंतर आम्ही शेवटी आईस्क्रीम खाऊन असं संपवला दिवस. तर चला, भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.